मागील भागात आपण पाहिले, पल्लवी पहिल्यांदा रवीच्या घरी गेली. अनघाने तिचे वेलकम म्हणून स्वागत केले. पल्लवीनेही अनघाला "तू खूप सुंदर दिसतेस" असं तिचे कौतुक केले. आई आणि नानांना दोघांनाही पल्लवी खूप आवडली. सुमतीबाई तर भारी खुश झाल्या. त्या म्हणाल्या, "रवी आम्हाला अशी मुलगी शोधून सापडली नसती." पल्लवी निरोप घेऊन निघाली तेव्हा ती अनूला म्हणाली, "अनू तूही आमच्या घरी ये." तेव्हा अनू म्हणाली, "नाही मी नाही, तूच येत जा अधूनमधून." घरी परतल्यावर पल्लवी अभिच्या रूममध्ये गेली. तिने पाहिले अभिचे कपाट अस्ताव्यस्त पसरले होते. त्यामुळे ती कपाट लावायला घेऊ लागली. त्यात तिला एक फोटोचे पॉकेट मिळाले. तिने उत्सुकतेने ते पॉकेट उघडले आणि फोटो पाहू लागली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण सर्व फोटो अनघाचे होते. अभिजित आल्यावर त्याने पाहिले आपले कपाट कुणीतरी लावले आहे. त्याने मावशीला विचारले. तिने नाही म्हटल्यावरती तो पल्लवीकडे गेला आणि सरळ म्हणाला, "पल्लवी माझे फोटो दे बघू." पल्लवीने त्याला आधी सगळं मला सांग असं सांगितलं आणि अभिजितने अगदी पहिल्या दिवसापासून धडकाधडकीपासून आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी पल्लवीला सांगितल्या. आणि पल्लवीकडून त्याने वचन घेतले, "तू यातील एकही अक्षर कोणालाही सांगू नकोस, रवीलाही नाही." पल्लवीने वचन दिले, "हो मी नक्की नाही सांगणार कुणालाही." अभिजित आणि अनघाचे प्रेम प्रकरण कळाल्यापासून पल्लवीचे कशातच लक्ष लागेना. ती व्याकुळ झाली. आपल्या अभिदादासाठी काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणून ती अस्वस्थ झाली. इकडे रवीसुद्धा अनूसाठी बेचैन होत होता, तळमळत होता. त्याला झोपही येत नव्हती. त्यामुळे तो शीलाकडे गेला आणि शीलाला अनूबद्दल विचारले. शीलाने अनघा आणि अभिजितचे पहिल्या दिवसापासूनचे आत्तापर्यंतचे सगळे सांगितले आणि तिने सांगितले, "हे सर्व मी तुला सांगितले असं अनघाला सांगू नकोस, नाहीतर ती मला रागवेल." इकडे रवी बेचैन होत होता. काय करावे आपल्या लाडक्या अनूसाठी? पण काहीतरी करायलाच पाहिजे. आणि पल्लवी आणि रवी दोघंही त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजेत या विचारात होते. पाहूया पुढील भागात. रवी आणि पल्लवी मिळून अभिजित आणि अनघाला जवळ आणतात का? की त्यांच्यातील दुरावा संपतच नाही? "हे काय रविदा, तुझे डोळे किती लालीलाल झाले आहेत. चेहराही ओढल्यासारखा कसा तरी दिसतो आहे. तुला काही होतंय का?" "नानांना सांगते मी, तपासून घे तू." "चल वेडी कुठली, एवढ्यासाठी नको तपासून घ्यायला." खरोखरी तो दिवस रवीने बेचैनीत घालवला. संध्याकाळी फोनची बेल वाजली. अनघाने फोन उचलला. "कोण पल्लवी? काय ग, काही विशेष?" रविदा ना? आहे की घरात?" "थांबा, बोलवते त्याला." रवीला आश्चर्य वाटले. हे काय? आता माझ्या मनात पल्लवीचा विचार यावा आणि लागलीच तिचा फोन. पण त्याला कुठे माहीत होते, तो जसा त्याच्या बहिणीच्या दुःखाने उदास आहे, तीच परिस्थिती पल्लवीची आहे. "रवी, आज कशातच मूड लागत नाही. प्लीज तू येतोस घरी?" "काय ग, मूड कुठे गेला तुझा? की अभिजित बरोबर गावाला पळाला?" रवीने हसून विचारले. "रवी, थट्टा करू नकोस. येतोस ना?" "हो, निघतोच लगेच." "मग तर झाले." "हं." पल्लवीने समाधानाने हुंकार भरला. रवी आलेला पाहून पल्लवीच्या आई म्हणाल्या, "बरे झाले तू आलास. आज सकाळपासून पल्लूचे डोके दुखत आहेत." तोच पल्लवी तेथे आली. "डोके दुखत आहे तर एखादी गोळी घ्यायचीस." "खरे सांगू, डोके दुखत आहे असे नाही, पण आज फार निरुत्साही वाटत आहे. काही करायची इच्छा नाही." निर्मलाबाई म्हणाल्या, "पल्लवी, रवी आलाच आहे. थोडे बाहेर फिरून ये. मोकळ्या हवेने बरे वाटेल." पल्लवी चटकन तयार होऊन आली
आईचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले. पल्लवी, कुठे घेऊ गाडी? निवांत स्थळी. ओके. रवीने स्कूटरला वेग दिला. काही वेळाने तो नदी किनारी आला. अगदी निवांत जागा. दोघे तेथे बसले. रवीच्या मनातून अनघाचा विचार जात नव्हता, तर पल्लवी तिच्या अभिदादाला विसरू शकत नव्हती. पल्लवी, निवांत स्थळी निवांत बसायला आलीच वाटते, पण थोडेफार बोलायला कसली हरकत? आज एवढे फोन करून बोलावून घेतलेस, ते तरी सांगशील की नाही? छे रे, तसं काही नाही. आज कशातच लक्ष लागेना. सारखी हुरहुर लागली आहे. कशाची ग? ते काही विचारू नकोस. रवी, तूच बोल ना काहीतरी. मी ऐकायचे काम करते. काही वेळ विचार करून रवी म्हणाला, मी तरी काय बोलू? बोलण्यासारखे जे आहे ते सांगू शकत नाही. रवी, एवढा विश्वास नाही माझ्यावर? सांग ना काय आहे ते. ते सर्व अभिजित संबंधी आहे म्हणून तर. त्याच्या बोलण्याचा आशय तिच्या लक्षात आला. ती म्हणाली, रवी, मी वचन देते तुला. तू जे सांगणार आहेस. मी अभिदादाला सांगणार नाही. मग तर झाले. पल्लू, आमची अनु फार वेडी आहे ग. तिला अभिजितबद्दल खूप. त्याला मध्येच अडवीत पल्लवी म्हणाली, रवी, मला ते सर्व काही माहीत आहे. अभिदादाने कालच मला सर्व सांगितले आहे. रवी, अनघा तुझी बहीण आहे म्हणून तू माझ्यावर रागू नकोस. रवी, मला अनघाचे असले वागणे बिलकुल पटत नाही. खरे सांगायचे म्हणजे काल रात्री अभिदादाने मला हे सांगितल्यापासून मी अस्वस्थ झाले आहे. रवी, यातून काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे. तू सांग ना, समजावून अनघाला. अभिदादा बरोबर वागते ते चूक आहे. प्लीज करशील ना एवढे काम? रवी हताश झाला, निराश झाला. पल्लवीच्या मदतीने काहीतरी चांगला मार्ग काढावा असे वाटले होते, पण खुद्द पल्लवी तिच्या अभिदादाप्रमाणे बोलते आहे. रवीला असे गप्प राहिलेले पाहून ती म्हणाली, राग आला ना रवी तुला? पण तूच विचार कर, अभिदादामध्ये काय कमी आहे? कोणाही तरुणीला आकर्षित करण्यासारखे त्याचे व्यक्तिमत्व आहे. स्वभावाने किती चांगला आहे. त्याच्या गुणांची ओळख या 1.5 वर्षातही अनघाला झाली नाही. सारे कॉलेज त्याचं गुणगान करीत आहे. अशा माझ्या अभिदादाचा तिने एवढ्या पराकोटीला जाऊन तिरस्कार करावा? तिच्या या शेवटच्या वाक्याने रवी एकदमच ताठ झाला. रवी, मी कट्टू बोलले म्हणून रागवू नकोस. पण तूच सांग, हे तिचे वागणे चांगले आहे का? बिचारा माझा अभिदादा. तिच्यावर मनोमन किती प्रेम करतो. तिचे किती फोटो त्याने जमवले आहेत. अरे, कालचा त्याचा दुःखित स्वर अजूनही कानात घुमतो आहे. पल्लू, ती माझ्यासाठी नाही हे माहीत असतानाही मी वेडा तिच्यावर प्रेम करतो आहे, तिच्या फोटोवर. रवी पल्लवीचे बोलणे मोठ्या आश्चर्याने ऐकत होता. ही पल्लवी म्हणते आहे, अभिजित अनुवर प्रेम करतो आणि अनु त्याचा तिरस्कार करते आहे. त्याच्याकडे पाहत नाही आणि अनुचे म्हणणे आहे, मी त्याच्यावर प्रेम करते पण तो तिच्याकडे पाहत नाही, तिची अपेक्षा करतो. म्हणजे म्हणजे हे दोघे एकमेकांचा तिरस्कार करीत नाहीत, तर एकमेकांवर उत्कंठ प्रीती करतात. वेडे, अबोल राहिलेत आणि स्वतः दुःखी कष्टी होत आहेत. रवीने एकदम पल्लवीचा हात हातात घेतला. पल्लवी, पुन्हा एकदा बोल. तुझा अभिदादा आमच्या अनुवर प्रेम करतोय? बोलणारच, कारण त्याचं प्रेम काही खोटं नाही. स्वतः अभिदादानेच मला हे सांगितले आहे. अचानक समजलेल्या या सुखद बातमीमुळे रवीला अक्षरशः बोलता येईना. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि ते पाहून पल्लवी चपापली.
रवी, आय एम सॉरी. मी तुझ्या भावना दुखावल्या. प्लीज मला माफ कर. पल्लवी, अगं हे आनंद अश्रू आहेत. अगं मगाशी मी बोलताना तू मध्येच मला अडवलेस. नाहीतर माझ्या आधी तू खुश झाली असतीस. अगं ते वाक्य नीट ऐक. पल्लवी, अनुला अभिजितबद्दल खूप खूप प्रेम वाटते, पण तो तिचा तिरस्कार करतो. आता समजले ना मी एवढा खुश का झालो? अगं ते दोघे अगदी मॅड आहेत. एकमेकांवर एवढं प्रेम करीत असतानाही एकमेकांना समजू शकले नाहीत. त्यांची ओळख मुळात भांडणात झाली आहे ना, त्यामुळेच हे असे असणार. पल्लवी, आता काहीतरी असे करायला पाहिजे की त्या दोघांची प्रेमाची ओळख एकमेकांना पटेल. मनातील गैरसमज दूर होतील. इश्श, त्यात काही अवघड नाही. अरे आजच मी अभिदादाला पत्राने ही गोड बातमी कळवते. तू घरी गेल्यानंतर अनघाला सर्व सांग म्हणजे झाले. नको पल्लवी, तसे नको. त्यामुळे अभिजितला वाटेल तूच पुढाकार घेऊन त्याचे मन अनघाला सांगितलंस आणि त्याबद्दल सहानुभूती वाटून अनघाने ती स्वीकारली. तसेच अनघाचाही गैरसमज वेगळाच होईल. आधीच ते दोघे एकमेकांना समजू शकले नाहीत. त्यात आणखीन भर नको पडायला. त्यापेक्षा दोघांनाच एकमेकांना समजून घेऊ देत ते चांगले. अरे पण त्यासाठी ते दोघे एकमेकांच्या सहवासात यायला पाहिजेत. ते दोघे आहेत दोन टोकांना. मग घडणार तरी कसे? पल्लवी, रवी दोघेही विचारमग्न झाली. काय करावे, कसे करावे? आयडिया. रवी, मस्त आयडिया. हे बघ, आणखीन 8 दिवसानंतर मी दिवाळीसाठी मावशीकडे जाणार. तेव्हा तू आणि अनघा दोघेही माझ्याबरोबर चला. अगं पण अनघा कशी येईल? आपण अभिजितच्या गावाला जाणार हे समजल्यानंतर ती मुळीच येणार नाही. रवी, असे करूयात, तिला कल्पनाच द्यायची नाही. मी माझ्या मैत्रिणीकडे दिवाळीसाठी जाणार आहे असे तिला सांगायचे. मी अनघाला माझ्याबरोबर येण्यासाठी आग्रह करेन. तिच्यासमोर तू लगेच माझ्याबरोबर येण्यास तयार हो. काही करून तिला तयार करायचेच. पल्लवी, तुझी कल्पना छान आहे. त्या दोघांचे गैरसमज दूर झाल्यानंतर त्यांना किती आनंद होईल ग. त्या दोघांना होणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने रवी आणि पल्लवी हर्षभरित झाले. दोघांची दिवसभरांची बेचैनी कुठल्या कुठे पळाली. पल्लवी, चल चटचट. आधी हे सर्व नानांच्या कानावर घालू. त्यांचा सल्ला घेऊ. घरी अनघाच्या समोर हा विषय नको. नाना अजून दवाखान्यात असतील. रवी पल्लवी नानांना भेटायला दवाखान्यात गेले. त्या दोघांना एकदम आलेले पाहून नानांनी सौम्य शब्दात त्यांची थट्टा केली. नाना, आज आम्ही एक महत्त्वाची बातमी देण्यासाठी आलो आहोत. नाना, मागे तुम्ही मला अनघाच्या बदललेल्या स्वभावाची माहिती काढायला सांगितली होती. त्यासाठी काल मी शीलाला भेटलो. तिने त्यासंबंधी बरेच काही सांगितले. नाना, आपली अनु चक्क प्रेमात पडली आहे. रवीला वाटले आपल्या या वाक्याने नानांना आश्चर्य वाटेल, पण नाही. नाना अगदी शांत आवाजात म्हणाले, रवी, ते मी फार पूर्वी ओळखले आहे, पण एक गोष्ट लक्षात येत नाही. प्रेमात माणूस बदलतो, पण अनुसारखा विचित्र वागत नाही. घुमा अबोल झाला तरी समाधानी असतो. पण आपली अनु या गोष्टीत बसतच नाही. बरे, कोण आहे ती व्यक्ती? त्यांचे परस्परावर प्रेम आहे ना? होय नाना, ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांना हे माहीत नाही. नाना, पल्लवीचा भाऊ अभिजित, म्हणजेच आमचे आवडते देशमुख सर, यांच्यावर आपली अनु प्रेम करते. पण पूर्वी झालेल्या भांडणांमुळे तिला वाटते ते तिचा तिरस्कार करतात आणि अभिजितलाही तसेच वाटते.
आता मात्र नाना आश्चर्याने म्हणाले, पण हे असे का? रवीने त्यांना सर्व व्यवस्थित सांगितले आणि ते ऐकून नाना मोठ्याने हसले. काय विचित्र आहेत ही मुले. रवीने पल्लवीची कल्पना त्यांना सविस्तर सांगितली. नानांनाही ती पसंत पडली. सर्व काही नक्की ठरवून रवीने पल्लवीला तिच्या घरी सोडले.